ठाण्यामधल्या कोपरी ब्रिज आणि आनंदनगर टोलनाक्याच्या दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। पीक अवरला खड्ड्यामध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी खड्ड्यांच्या भोवती आता बॅरिगेड्स लावले आहेत। जिथे बॅरिगेड्स लावणं शक्य नाही तिथे झाडाच्या फांद्या लावून लोकांना खड्ड्यांच्या बाजूने जाण्यासाठी पोलीस सांगतायत। पावसाचं पाणी साचल्यामुळे सकाळपासून 2 ते 3 व्यक्ती या खड्ड्यामध्ये पडलेल्या बघायला मिळाल्या। ज्या प्रकारे आपण बघतोय ठाणे शहरामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे रस्त्याची चाळण झालेली आहे। आपण सध्या आनंदनगर टोलनाक्याजवळ आहोत। आपण बघितलं तर लोक या मार्गावरून जात आहेत, तिथे झाडाच्या फांद्या लावलेल्या जेणेकरून आतमध्ये अडकू नये, कारण पाणी साचतंय आणि पाणी साचल्यानंतर या आतनं गाड्या गेल्या तर अनेकांचं बॅलन्स जातंय, त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीचा उपाययोजना म्हणजे तिथे बॅरिगेटिंग करणं। पण आता किती ठिकाणी हे बॅरिगेटिंग करणार, कारण साधारणपणे आपण बघितलं तर इथेच 10 ते 15 खड्डे आहेत। बघतोय आपण कशा प्रकारे लोक यातनं जात आहेत, कारण पाणी साचल्यामुळे कळतच नाही आहे की खड्डा कुठे पाणी कुठे साचलेलं आहे, आणि त्यामुळे ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत की या खड्ड्यातनं हे लोक जाऊ नयेत। त्यासाठी आपण बघितलं इथे झाड ठेवण्यात आलं आहे, झाडाच्या फांद्या ठेवण्यात आल्या आहेत। दुसरीकडे इथे सुद्धा आपण बघतोय किती मोठा खड्डा पडलेला आहे। खरं तर हे काम ठाणे महापालिकेचं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे की खड्डे तातडीनं बुजवणं। जसे खड्डे पडतात तसं पॅच टाकणं किंवा हे खड्डे बुजवणं। पुढे खूप खड्डे आहेत, कुठे खूप पूर्ण रस्ते दिसतात का खड्डे, कारण पाणी आहे त्याच्यात, पाणी पडले काही समजतच नाहीये गाडी कशी चालवायची। थोड्या वेळापूर्वी एक व्यक्ती याच खड्ड्यात पडला, त्याच्यामुळे इथे सुद्धा ट्रॅफिक पोलिसांनी हे बॅरिकेडिंग केलेलं आहे। भर रस्त्यात हा खड्डा पडलेला आहे आणि त्यामुळे आतमध्ये किती खोलवर आहे याचा अंदाज येऊ शकत नाही। खूप खड्डे आहेत दादा, खूप खड्डे आहेत। तुम्ही काय प्रयत्न करताय? आम्ही बॅरिकेड लावायचा प्रयत्न आणि आपण किती बॅरिकेड लावले? लावले 2-3 बॅरिकेड लावले, पण येतात बुजवायला येतात? येणार सांगितलंय आपत्कालीनवाल्यांना येणार आहेत ते। त्याच्यामुळे महापालिकेचं काम सध्या पोलीस करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।